मज़ा आया। और मैं ये जो मज़ा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही स्टेटस पूर्वी बघितलाच असेल, एकदम खतरनाक कडक असा विषय ॲड झालेला आहे मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा, जर चॅनलवरती नवीन असेल तर एक सबस्क्राईब पण करा। तर मित्रांनो, जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज केलं ते हवा असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या वेबसाईटची लिंक आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। तर मित्रांनो, तुम्हाला जर फ्रीमध्ये मटेरियल हवा असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा, तिथं आपण फ्रीमध्ये मटेरियल अपलोड करत असतो। तर मित्रांनो, आपण जरा उशीर न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपला सर्वात अगोदर अलाइट मोशनला ओपन करायचं, प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये जायचं। मग आपला अशा प्रकारे बीट मार्क आणि शेक इफेक्ट प्रोजेक्ट दिसतच असतील आपला। मग आपला सर्वात अगोदर बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचा आहे। ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे काय आपण रेड बीट वगैरे लावून दिलेला आहे मित्रांनो आपला। मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं मित्रांनो। तर मित्रांनो, आपला अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करून ह्या प्लस आयकॉनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं। मग आपलं लास्टपर्यंत जायचं, अशा प्रकारे ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मग आपला 3 डॉटवरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो आपला अशा प्रकारे 2 सेकंड बीटला जायचं, फोटोला कट करायचं, 2 पार्टमध्ये कट करायचं, आणि 3rd बीटला जायचं, 2 पार्टमध्ये कट करायचं। आणि आपला अशाच प्रकारे जितके काही आपलं बीट आहे, रेड बीट आपण लावून दिलं ते सर्व बीटमध्ये आपला अशाच प्रकारे फोटोला कट करून घ्यायचं। तर मित्रांनो, आपला अशा प्रकारे फोटोला कट करून घेतल्यानंतर आपला ह्या लेअरला राईट साईडला आपला प्रेस करून ठेवायचं। मग वरच्या बाजूला अशा प्रकारे ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मग आपला इथे एक ग्रुप दिसेल, आपला ग्रुपची फोटोला डिलीट करायचं। डिलीट केल्यानंतर मग आपला या ग्रुपवरती क्लिक करून ॲडिट ग्रुपमध्ये जायचं। ॲडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर मग आपला ग्रुपवरती क्लिक करायचं, आणखीन ॲडिट ग्रुपमध्ये जायचं। मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं। मग फोटोला ॲड करून घ्यायचं। फोटोला ॲड केल्यानंतर मग लास्टपर्यंत ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मग आपल्या फोटोच्या राईट साईडला अशा प्रकारे प्रेस करून खालच्या बाजूने ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर आपला फोटोवरती क्लिक करायचं, मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपला 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून मोठी फोटो करून घ्यायचा। अशा प्रकारे केल्यानंतर मग आपला ऑप्शनवरती क्लिक करून खालच्या बाजूला अशा प्रकारे सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो, आपला जितके काय असे आणखीन 2 ग्रुप आहेत, ते दोन्ही ग्रुपमध्ये पण आपला अशाच प्रकारे फोटो पण ॲड करून घ्यायचं। ओके, मग आपला अशा प्रकारे फोटो वगैरे ॲड केल्यानंतर मग आपला इफेक्ट्स ॲड करण्यासाठी बॅक जायचा। बॅक गेल्यानंतर शेक इफेक्ट प्रोजेक्टला ओपन करायचा। अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रोजेक्टला ओपन केल्यानंतर आपला फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचा, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करायचं। मग आपला बॅक जायचं। बॅक गेल्यानंतर आपला बीटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचा आहे। मग आपला फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा। मग आपला अशा प्रकारे पेस्ट इफेक्ट केल्यानंतर आपला बॅक जायचं। बॅक गेल्यानंतर आपल्याला इफेक्ट प्रोजेक्टला ओपन करायचं। ओपन केलं तर मग आपला अशा प्रकारे काही लहान फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं। मग आपल्याला बॅक जायचं। बॅक गेल्यानंतर आपला बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर अशा प्रकारे लहान फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। मग आपला बॅक जायचं। बॅक गेल्यानंतर आपला शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर आपला अशा प्रकारे लहान फोटोच्या पुढे एक मोठी फोटो दिसेल, फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं। मग आपला बॅक जायचं। बॅक गेल्यानंतर बीटमार्क प्रोसेसला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मग आपला आणखीन अशा प्रकारे लहान फोटोच्या पुढे मोठी फोटो दिसत असेल, त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। मग आपला अशा प्रकारे आपला ग्रुप लेअर असेल त्या ग्रुप लेअरला सोडायचं। मग आणखीन आपला बॅक जायचं। बॅक गेल्यानंतर बॅक आल्यानंतर मित्रांनो, आपलं शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर आपला अशा प्रकारे ग्रुपच्या पुढे जे एक फोटो दिसेल त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं। मग आपल्या आणखीन बॅक जायचं। बॅक गेल्यानंतर आपला बीटमार्क प्रेसेटला ओपन करायचा। ओपन केल्यानंतर मित्रांनो, आपला जे का ग्रुपच्या पुढे अशा प्रकारे ग्रुपच्या पुढे फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। पेस्ट इफेक्ट केल्यानंतर आपला बॅक गेल्यानंतर आपला शेक इफेक्ट प्रेसेटला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर आपला आणखीन मग लास्टला जायचं। लास्टला गेल्यानंतर आपला आणखीन अशा सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं। कॉफी इफेक्ट केल्यानंतर आपला बॅक जायचं। बीटमार्क प्रेसला ओपन करायचा। मग लास्टला जायचं। लास्टून काय सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा। आणखीन आपला बॅक जायचा। बॅक गेल्यानंतर आपला अशा प्रकारे बॅक आल्यानंतर आपला शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचा। ओपन केल्यानंतर आपला जे काय लास्टची फोटो आहे, एक लास्टच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचा। मग आपला बॅक जायचं।
बीट मार्क प्रिसेटला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मग आपलं अशा प्रकारे लास्टला जायचं. लास्टला गेल्यानंतर फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो आपला अशा प्रकारे व्हिडिओ बनून रेडी झालेला आहे. मित्रांनो आपला एक्सपोर्ट करण्यासाठी शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपलं बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो.